आज आज अखिल भारतीय महिला परिषद जी आहे, ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स, त्यांच्या सभागृहामध्ये डॉक्टर पॅम राजपूत तसंच मीरा खन्ना आणि काही सामाजिक संस्थांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यप्रणालीच्या संदर्भात एक मोठा प्रयत्न चाललेला आहे संपूर्ण जागतिक स्तरावर, आणि ते म्हणजे स्त्रियांच्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी असणारा एक विशेष विभाग आहे UN विमेन नावाचा. तर तो विभाग आणि UNFPA म्हणजे महिलांचे संततीविषयक आणि प्रजोत्पादन विषयक अधिकार, हे दोन्ही डिपार्टमेंट मर्ज करण्यावरती सगळ्या जगामध्ये बरेच मोठी चर्चा चाललेली आहे, विशेषतः महिला संघटनांमध्ये. आणि त्यामुळे एक मोजक्याच 20 प्रतिनिधींना त्यांनी बोलावलं होतं, ज्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारे आहेत. आणि त्याच्यात सगळे ऐकलेले जे मुद्दे आहेत ते समोर घेऊन आम्ही माननीय श्री जयशंकर, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे मंत्री महोदय, त्यांच्याकडे पण निवेदन देणार आहोत. आणि आमची ही अपेक्षा आहे की भारत हा महिला सक्षमीकरणामध्ये, महिला विकासामध्ये स्त्रियांना राजकारणात स्थान देण्याच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली वाटचाल करत असताना जागतिक स्तरावरती सुद्धा ब्रिक्स किंवा G20 याच्यासारख्या उपक्रमात भारताचा सहभाग मोठा राहिलेला आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये जेव्हा सर्वसाधारण सभा होईल तिथे भारताने सुद्धा ग्रुप 77च्या मध्ये, हा देशातला वेगवेगळ्या ग्रुप आहे तो सगळ्या जगातला, त्याच्यामार्फत हे दोघांचा मर्जर न होता उलट UN विमेनला अधिक सक्षम करण्यासाठी भूमिका घ्यावी, या संदर्भामध्ये आमची भारत सरकारला विनंती आहे. आणि याच्याखेरीज बाकीचे तर इतर मुद्दे काही असतातच, परंतु मुख्यतः त्याच बैठकीसाठी म्हणून मी आले होते. बाकी आपण काय विचारायचं तर विचारू शकता. ताई, काल सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये पहिल्यांदाच ठाकरे गटाच्या वतीने असं सांगण्यात आलं की चिन्ह आम्हाला द्या, आम्हाला दिलं जात नसेल तर हे चिन्ह उठवलं जातं. या मागणीकडे कसे बघता? कारण साधारण 30 ते 35 वर्षापासून या चिन्हाशी शिवसैनिकांचा एक भावनाबंध राहिलेला आहे. एकतर सर्वोच्च न्यायालयातली जी सुनावणी चाललेली आहे त्या प्रत्येक मुद्द्यावरती तुम्ही खूप चांगला उहापोह करताय. म्हणजे मी तर असं म्हणेन की क्रिकेटची कॉमेंट्रीसुद्धा कमी पडेल एवढं तुम्ही लाईव्ह वार्तांकन चांगलं करताय, जोरदार. त्याच्यामुळे सगळंच ते महाराष्ट्राचं खूप प्रबोधन आणि प्रशिक्षण होतं आहे. परंतु ही आम्ही सगळी आर्ग्युमेंट, विवाद याच्यापूर्वी अनेक वेळेला ऐकलेले असल्याने आम्हाला ते पाठ आहेत. आमचे वकील ज्याला बाजू मांडतील त्यावेळेला त्याची निपक्षपाती आणि अत्यंत वस्तुनिष्ठ अशी उत्तरं ते देतील, याच्याबद्दल आम्हाला खात्री वाटते. आमचा सर्वोच्च न्यायालयावर, निवडणूक आयोगावर विश्वास आहे. त्याखेरीज मी एक मुद्दा स्पष्ट करू इच्छिते, आणि ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संपूर्ण कामामधून जवळजवळ 4 पिढ्या जे काम झालं 1966 पासून ते आत्तापर्यंत, त्यामधून हा शिवसेनेबरोबर धनुष्यबाण हा आलेला आहे. त्याच्यासाठी अनेक शिवसैनिकांची तपश्चर्या आहे. अशा वेळेला आम्हाला 2019लाच एक केवळ मुख्यमंत्री पदासाठी म्हणून जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेना गेली, त्यानंतर हळूहळू असं दिसत चाललं होतं की सातत्याने अजेंडा शिवसेनेचा हरवतच चाललेला होता. आणि आता हे चिन्हसुद्धा गोठवण्याची मागणी स्वतःहून करणं म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांना, त्यांनी केलेल्या तपश्चर्येवरती मूठमाती टाकून शेवटची फुलं वाहण्यासारखं आहे असं मला वाटतं. जनतेच्या मधून आम्हाला ठिकठिकाणी जे बहुमत मिळालेलं आहे त्याच्यामुळे ते धनुष्यबाण माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमच्या शिवसेनेकडे आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची मागणी त्यांनी जी केलेली आहे ती एक, मी आता असं म्हणू शकते की वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे असं मी म्हणेन. आणि याच्यावरती सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण मुद्दे ऐकल्यानंतर जे काही याबद्दलचे सगळे तपशील असतील त्याची उत्तरं व्यवस्थित मिळतीलच. परंतु जनतेच्या दरबारामध्ये आपण न्याय करू असं म्हणण्याची एक पद्धत होती, पण आता जनतेच्या दरबारातला न्यायसुद्धा समोरचे पक्ष हे मानण्याला तयार नाही आहेत, हे त्यांच्या एकूण भूमिकेवरून दिसतं आहे. काही ठिकाणी मी असं वाचलं की पिसं काढली शिवसेनेची, त्याच्यानंतर देहबोली कोणाची कशी आहे, असे काहीतरी नाईलाजानी त्यांची वर्णनं करायला लागत आहेत. पण एकच देहबोली असते बहुतेक वेळेला यांची, की म्हणजे फुकटचं अवसान, दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात सुप्रीम कोर्टात निर्णय होईल. एक शेवटचा मुद्दा माझा असा आहे की विधिमंडळामध्ये जे निर्णय झालेले आहेत त्या संदर्भातसुद्धा अर्थातच सर्वोच्च न्यायालयाला त्याबद्दल काही म्हणण्याचा अधिकार आहेच, त्यांचा तो अधिकार अबाधित आहे. परंतु विधिमंडळात हाच असं नव्हे, ज्यावेळेला नारायण राणे साहेब
काँग्रेसमध्ये गेले आणि त्यावेळेला कुपेकरांच्या समोर ज्यावेळेला संपूर्णपणाने एक शिरगणती करण्यात आली आणि कोण कोण शिवसेनेवर आहे देण्यात आलं, त्यावेळेला विधिमंडळाच्या अध्यक्षांचा अधिकार मान्य झाला होता. म्हणजे आपल्या बाजूनी निर्णय झाला तर तो मान्य, आणि नाही झाला तर त्याच्यामध्ये आम्ही लोकशाहीची हे झाली, उपेक्षा झाली असं म्हटलं जातं. मी आपल्याला नम्रतेने सांगू इच्छिते, मी सुद्धा 5 वेळेला अर्थात शिवसेनेच्याच कृपेमुळे मी विधिमंडळात आहे. माननीय शिंदेसाहेबांनी आता 5व्यांदा संधी दिलेली आहे. 7 वर्ष मला उपसभापती पदाचाही अनुभव आलेला आहे. तर आमच्या विधिमंडळातले जे अधिकारी, कायदेतज्ञ आणि स्वतः ज्या वेळेला कुठलाही निर्णयापर्यंत घेतो, आम्ही सायटेशन देतो किंवा एखाद्या निर्णयामध्ये मत देतो, तर संपूर्ण कायद्याचा अधिकार तपासूनच हे केलेलं असतं. किंबहुना विधिमंडळ हे कायदे बनवणाऱ्यांचा अधिकार आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या संदर्भात निर्णयाबद्दल मतभेद कुणाचे असू शकतील, पण त्याच्यामुळे विधिमंडळाच्या बद्दल कुठलीही एक ज्याला आपण म्हणून निराधार आरोप करणं, याच्याबद्दल मात्र कुठेतरी काळजी घेतली पाहिजे. आज एका चॅनेलवर मी पाहिलं की शिवसेनेनी सुप्रीम कोर्टाला लाईव्ह लॉवरती, शॉर्ट्सवरती आहे, वॉर्न्ड सुप्रीम कोर्टाला वॉर्निंग कसं कोणी देऊ शकतं मला कळत नाही आहे. त्यामुळे यांची जी स्वतःची भाषा वापरली जाते त्याचीसुद्धा तपासणी झाली पाहिजे. पंतप्रधान मोदींनी एक बैठक घेतली, त्याच्यामध्ये सांगितले सर्व मंत्र्यांना आदेश दिलेले आहे की जेनजीसोबत चर्चा करा, विद्यापीठामध्ये जा, एक दिवस महिन्यातल्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची चर्चा करा. का बरं? जंतर-मंतरच्या आंदोलनानंतरचे विद्यार्थ्यांचे मतं किंवा त्यांचे मुद्दे समजून घेण्यासाठी मंत्र्यांनी तिथवर जायचं. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांची आंदोलनं अनेक वर्षापासून भारतात होत आहेत. मी स्वतः विद्यार्थी आंदोलनातूनच पुढे आलेली कार्यकर्ती आहे. त्यामुळे दर 12 वर्षांनी साधारण पिढी बदलते आणि नवीन विद्यार्थी यामध्ये येत असतात. तर 2014पासून जे विद्यार्थी आहेत गेले 10-12 वर्ष, त्यांच्याशी तेवढा संवाद राहिला नसेल. त्यांच्या आशा अपेक्षा, त्यांचं म्हणणं हे ऐकून घेतलं पाहिजे. आणि फक्त ऐकून घेणं पुरेसं नाही आहे. माझ्या मताने मोदी साहेबांनी जे सांगितलेलं आहे, ऐकून घेऊन त्यांच्या मतानुसार जे सुधारणा करायच्या आहेत त्या करण्यासाठी, म्हणून हा लोकशाहीमधलं एक अतिशय चांगलं आणि स्वागतार्ह पाऊल आहे. आणि म्हणून मला तर असं वाटतं की याबद्दल आमचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सभागृहात मांडलेलं होतं की जेनझींच्या संदर्भामध्ये सगळंच काही, प्रत्येक गोष्ट त्यांची चुकीची आहे असं म्हणून गैरसमज होऊ नये, दिशाभूल होऊ नये, या दृष्टिकोनातून हा संवाद जो आहे तो खूप चांगला आहे असं मला वाटतं. पुण्यामध्ये एका मुलीवरती अत्याचार झाला, त्याच्यानंतर तिची हत्या झाल्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक घटना आहे. हिंगोलीमध्ये पण एका मुलीवर अत्याचार झालेला आहे. मला स्वतः असं वाटतं की नागपूरची पण केस आली होती, त्यालाही मी गेले होते. अंमली पदार्थ घेऊन, तसंच वासना वाढवण्याच्यासाठी असणारी औषधं घेऊन एक अत्यंत क्रूर पद्धतीने त्या मुलीचा जीव घेऊन किंवा तिच्यावर ब्लेडचे वार करून, नागपूरच्या केसमध्ये चापकानी तिला फटके मारून, तिचा म्हणजे मारण्याचाच गेम तो करत होता. त्यामुळे अशा पद्धतीच्या अगदी ज्याला आपण म्हणू की वासनांधतेने संपूर्णपणाने पशुपेक्षाही खराब अशा पद्धतीचं वर्तन करणारी जी मानसिकता झालेली आहे, त्याच्यामध्ये नसरापूरच्या केसप्रमाणेच लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून फास्ट ट्रॅक तर केलं जाणार आहे. फाशीची शिक्षाही होणार आहे. भारतीय न्याय संहितेच्यामध्ये, पॉक्सोमध्ये विशेषतः त्याची तरतूद आहे. तर या पार्श्वभूमीवरती स्त्री शक्ती कायद्याचं काय असा प्रश्न काही लोक उपस्थित करत आहेत. तर मी त्याला सांगू इच्छिते की स्त्री शक्ती कायद्यातले सगळे मुद्दे हे BNS म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये झालेले आहेत, समावेश झालेला आहे. मी स्वतः पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते यांच्यावर मीटिंग घेऊन आम्ही कॉलम टू कॉलम तुलना करून त्याच्यानंतर असं लक्षात आलं की 2 मुद्दे शक्ती कायद्यामधले अंतर्भाव BNSमध्ये झाले नाही आहेत, आणि ते म्हणजे सायबर क्राईम आणि त्याचबरोबर ॲसिड फेकणं. तर या 2 मुद्द्यांवरती मला सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही त्याच्यासाठी वेगळी अमेंडमेंट करू. त्यानुसार महाराष्ट्रामधलं शक्ती कायद्यामधले मुद्दे तयार करणारं विधेयक हे नुकतं पास पण झालेलं आहे. त्यामुळे एक शक्ती कायद्याचा निमित्ताने कुठेतरी महिला अत्याचाराच्या प्रश्नावर राजकारण करण्यापेक्षा मी तर असं म्हणेन की असे जे पुरुष वर्ग सगळीकडे आपल्याला काही ठिकाणी अशा मुलींच्यावरती बळी घेताना दिसत आहेत, त्यांची भूमिका बदलण्यासाठी गाव पातळीवरती कार्यक्रमाची मला आवश्यकता वाटते आणि त्यानुसार मी प्रयत्न करणार आहे. आताही पुण्यामध्ये एक प्रकरण समोर आलेलं आहे. भंडू बाबा आहे, भंडू बाबानं अध्यात्मिक गुरु म्हणून स्वतःला घेत होतो आणि त्यांच्याकडनं काही तरुणींना भीती घातली गेली आणि त्यांच्याकडनं त्यांचे अर्धनग्न फोटो वगैरे अशा पद्धतीचे आज 20 ऑगस्ट आहे, नरेंद्र दाभोळकरांचा स्मृतिदिन आहे. दुर्दैवाने आपण पाहिलं की त्यांचा जो आरोपी होता
त्याला आता जामिनावरती मुक्त करण्याच्या संदर्भात चाललेलं आहे. मी इथे नम्रतेने सांगू इच्छिते की सातत्याने माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत, स्वतः धर्मवीर आनंदजी दिघे यांनी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने अंधश्रद्धाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. मला आठवतं आहे, तुमच्यापैकी जुन्या लोकांना कल्पना असेल, अगदी नंदिनी नरबळी केसमध्ये त्यावेळेला आम्ही जेव्हा निदर्शनं करायला पोचलो महिला संघटना, तर स्वतः दिघेसाहेब त्या घरी पोचलेले होते. आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या कधी समाजाने सहन करू नये. छोट्या छोट्या गावांच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लपाछपी करून असे उद्योग केलेले दिसत आहेत. उदगीरमध्ये सुद्धा एका मुलीचा नरबळी केला जाणार होता म्हणून ट्रॅफिकिंगची केस आलेली आहे. तर माझी माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे अशी मागणी आहे, मी तसं निवेदन पण दिलेलं आहे, की प्रत्येक ठिकाणी हे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्थानिक संघटना आणि नागरिकांच्या सहभागातून व्यापक समित्या कराव्यात, जेणेकरून सुरुवातीलाच ही माहिती सरकारपर्यंत पोचून त्याच्यावरती पायबंद होऊ शकेल. या घटनांच्यामध्ये कट कारस्थानाची सुद्धा कलमं लावणं गरजेचं आहे, कारण बहुतेक या बंधूबाबांच्या बरोबर 1 किंवा 2 हस्तक असतात आणि यामधले जे पीडित लोक आहेत त्यांना कुठे ना कुठे समुपदेशन आणि त्यांना त्यातून धाडसाने मुद्दे मांडण्याची ताकद मिळाली पाहिजे. चला, थँक्यू. हिंदीमध्ये काय काय बोलायचं बोला. आपको जो चाहिए नाही ठीक आहे, मी घेते. नहीं नहीं चला त्याला आप किती वेळ दाखवणार आहेस तू? इतना समय दिखाओगे बोलो. वैसे बोलती हूँ 1 मिनट 2 मिनट 1.5 मिनट वैसा बोलती हूँ ना. हाँ चलो ठीक है. एक तो आज एक महिला संगठन का एक मीटिंग थी जिसमें संयुक्त राष्ट्र संघ में किस तरीके से महिला विकास के बारे में काम करने वाला UN वीमेन और UNFPA इसके बारे में कुछ अंदरूनी तरीके से उनका मर्जर होने वाला है, तो उसका क्या परिणाम सामान्य महिलाओं पर हो सकता है, इसके बारे में चर्चा हो गई. हमने ये कहा कि उसको ज़्यादा बुलंद करना ज़रूरी है और केंद्र सरकार ने ये भूमिका लेनी चाहिए कि UN वीमेन के बारे में वो अच्छा सक्षमीकरण उनका करे. दूसरा, बाकी जो मुद्दे हैं उसमें आपको तो पता है कोर्ट में इसके बारे में सब मुकदमा चल रहा है. जब हमें मौका मिलेगा तब हमारे पार्टी के तरफ से ज़रूर इसके बारे में अपनी जो कहना है वो कहेंगे. और सर्वोच्च न्यायालय हमेशा सब मुद्दों को देखते हुए बाद में ही निर्णय देते हैं. इसीलिए हमें ये लगता है कि हिंदू हृदय सम्राट बाला साहब जी ठाकरे, इनका जो तीर कमान थी वो उसको फ्रीज़ कर दो, उसको रोक दो. इस तरीके की डिमांड जो की गई है वो बहुत ही दुर्दैवी है. और बाला साहब जी ठाकरे, उनकी स्मृति और उनके आदर के प्रति उनको हमेशा के मिटाने के लिए ये बहुत बड़ी साजिश हो सकती है. एकनाथ जी शिंदे ने बहुत कष्ट करके हुए 60 विधायकों को चुन के लाया है और ये सब नए विधायक हैं. इसके लिए लोगों की पसंदी की मुहर तो उस पर लग चुकी है. अभी कोर्ट में हमारी जब मौका मिलेगा तब हम ज़रूर सब बातें सामने रखेंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.